मंडळी, आज आम्ही शेंगुळे बनवाल्या झाडीचं खायला गरम गरम. बघूया कसे करायचे ते. काय एवढी कोथिंबीर घेतली, एवढा लसूण घेतला, एवढ्या मिरच्या घेतल्या, काय एवढे चमच्यावर जिरे टाकाले, अर्धा चमचा ओवा टाकाले. ह्या दोन्हीला मिक्स करून घ्यायचं बारीक वाटून. काय एवढ्या मिरच्या टाकाले, एवढा लसूण टाकाले बघा. एवढी कोथिंबीर टाकाली. आपलं वाटणं तयार. का 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायला. का 2 वाट्या झाल्या बघा. का दाण्याचं 1 वाटी घ्यायले. का डाळीचं एवढं घ्यायले. गव्हाचं जास्त घ्यायचं, दाण्याचं डाळीचं कमी कमी घ्यायचं. अर्धी वाटी घेतली डाळीचं. का थोडीशी हळद टाकावं लागते. का चमच्याभर मिरची टाकाले. का 1 चमच मीठ टाकाले. आपल्याला लागते तसं टाकायचं. काय वाटलेलं एका जागी मिक्स केलेलं टाकायला. का हाताने असं समजा मिक्स करून घ्यायचं याचं. का आता पाणी टाकून याच्यात आपल्या चपाती सारखं चुरून घ्यायचं. पीठ चूर्ण झालं. याला 5 मिनिटं झाकून ठेवावं लागते. भिजते पीठ. हे बघा शेंगुळ्याला आता आदन टाकायला. तेल टाकलं. बघा थोडीशी मोहरी टाकून घ्याले. बघा मोहरी तडतडली. आता याच्यात जिरे टाकाले. त्याच्यात हिंग टाकायचा थोडा. थोडासा कापलेला लसूण टाकायचा. बघा आतना तेवढं मिरची पण टाकायचं. थोडी हळद टाकायची. बघा आता थोडं तव्यावर पाणी टाकायचं. मीठ टाकायचं इतकं पाण्यात. याला उकळी फुटते तर तिकडे शेंगुळे तयार करायचे. काय एवढा पीठ घ्यायचं, असं करायचंय बघा. लांब करायचं ना, असं याला जोडायचं एका जागी. हे बघा असे सगळे शेगुळे करून घ्यायचे. पाण्याला उकळी फुटलं की टाकायचं मध्ये. घन झाला करणं. आता पाण्याला उकळी फुटलं की सोडून द्यायचं एक एक पाण्यात. हे काय अशी उकळी फुटली आता टाकायचं. हे बघा असं मधात. याला टाकून असं झाकून ठेवायचं आहे बघा. वाफ जाऊ देऊ नये. का चांगलं शिजून घ्यायचं याला मौसूद. आणि मग उतरायचं. शेंगुळे आपले तयार झाले. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, काय सबस्क्राईब करा आणि आमच्या याला जाऊन करून खाऊन बघा.